नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अजितदादाच्या विमानाचा अपघात का घातपात यावरती सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. त्यामध्ये अमोल मिटकरी आणि संजय राऊत यांनी केलेले दावे हे खळबळजनक आहे. अमोल मिटकरीच्या मते आणि अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे जनतेला विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस एक CCTV फुटेज व्हायरल झालं आणि त्या CCTV फुटेजमध्ये लक्षात येते की विमान अचानक एका साईडला वळताना दिसते, कोलमडल्यासारखं. तर इथे प्रश्न असे निर्माण होतात, जर विमानामध्ये तांत्रिक बिघाड होती, ब्लॅक बॉक्स हस्तांतरित केलेला आहे, मिळालेला आहे, मग ही जी माहिती आहे ती जाहीर का होत नाही? दुसरी गोष्ट, विमानाचा क्रॅश झाल्यानंतर मध्ये असलेल्या सर्व माणसासहित वस्तू जळून खाक झाल्या, तर कागद कशी जळली नाहीत? आणि त्याच्या पलीकडे जाऊन विमानामधून कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, असं तिथल्या एका व्यक्तीने अमोल मिटकरी यांना सांगितलं. त्यामुळे ती व्यक्ती नेमकं होती कोण? आणि माध्यमावरती सर्वत्र सांगितलं जात होतं की 6 लोक होते, तर एक व्यक्ती गायब झालेली कोण? ह्या अमोल मिटकरी यांच्या या प्रश्नावरती कोणीतरी शासनाच्या वतीने जस्टिफिकेशन देणं गरजेचं आहे. कारण यामुळे जनतेमध्ये पूर्णपणे संभ्रम निर्माण होते. ह्याच्या अगोदर सांगितलं गेलं की अजितदादाची जी बॉडी आहे ती आयडेंटिफाय झाली त्यांच्या हातातल्या घड्याळामुळं. पण नंतर पोलिसाचा अहवाल आला, त्यामध्ये पोलीस सांगतायत की त्यांच्या हातात घड्याळच नव्हती आणि ती घड्याळ आतापर्यंत भेटलीच नाही. तर त्यांची ओळख कशी झाली? त्यांच्या अंगावरती जे कपडे होते ते कपडे अंगाला चिटकले होते, मांडीला चिटकले होते, हाताला चिटकले होते. तर त्यावरनं लक्षात आलं की हे अजितदादा आहे. मग त्यांनी DNA चाचणी वगैरे ह्या सर्व प्रक्रिया केल्या आणि त्यानंतर बॉडी आयडेंटिफाय झाली. तर हे कुठंतरी मिसगाईड होताना दिसते. ब्लॅक बॉक्स घेऊन गेल्यानंतर त्यामध्ये ज्या गोष्टी, ही व्यक्ती साधीसुधी नव्हती, तर मग ज्या तत्परतेने फास्ट ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. ब्लॅक बॉक्स घेऊन गेल्यानंतर तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे की नेमकं त्या शेवटच्या मिनिटामध्ये पायलटशी काही संवाद झाला का? ATCशी काही संवाद झाला का? किंवा पायलटमध्ये आपसात काही संवाद झाला का? किंवा FDRद्वारे तुम्हाला ब्लॅक बॉक्समध्ये कळतं की काही विमानामध्ये तांत्रिक गडबडी होत्या का? तांत्रिक अडचणी होत्या का? तर हे त्या विमान कंपनीने किंवा शासनाने यावरती लक्ष केंद्रित करून हे पब्लिकली करायला पाहिजे. पण ते अद्याप 5-6 दिवस झाले तरी होत नाही आहे. त्यामुळे अमोल मिटकरी जे दावा करतात त्यावरती लोकांना पुन्हा प्रश्न पडतो आणि लोक विचार करतात. त्यानंतर संजय राऊत यांनी संसदेमध्ये जो खळबळजनक दावा केला की ही घटना होण्याच्या 15 दिवस अगोदर अजितदादा बोलले होते की भाजपची एक 100 कोटीची घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि ते मी काही दिवसामध्ये उघड करणार आहे. तर यावरनं पुन्हा संशय निर्माण होतो. अजितदादाचं हे स्टेटमेंट होतं, मग त्यामुळं काही घातपात झाला का? तर हाही प्रश्न तिथे निर्माण होतो. आणि त्याहून पलीकडं श्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट होतं की 15 तारखेनंतर दादा बोलणार नाहीत. पण तो योगायोग असू शकतो, त्यांचं स्टेटमेंट वेगळ्या कारणावरनं असू शकतं. पण ह्या सगळ्या गोष्टी काही विश्लेषक हे ज्यावेळेस समोर मांडतात त्यावेळेस जनतेलाही प्रश्न पडतो आणि जनतेला प्रश्न पडल्यावरती जनता काय मागते? त्या प्रश्नाचे उत्तर मागते. मग जनतेला जर उत्तर मिळालं नाही तर त्याचं मिसगाईड होऊन ते जनतेपर्यंत चुकीचा SMS, चुकीचा संदेश जातो. तर हे चुकीचा संदेश जर थांबवायचा असेल तर शासनाकडनं किंवा जी कंपनी आहे विमान कंपनी त्याकडनं याचं प्रॉपर उत्तर
किंवा एखादी अहवाल हे सरकारला सादर करणं गरजेचं आहे. आता विमानाबद्दल जे विमान होतं VSR व्हेंचर काय, तर त्याबद्दलही अनेक गोष्टी पुढं आल्या. अनेक गोष्टी म्हणजे काय, ते ब्लॅकलिस्टेड होतं. म्हणजे बाहेर देशामध्ये ते ब्लॅकलिस्टेड असताना ते भारत सरकारने त्याला परवानगी दिली कशी? त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न आता तो निर्माण होतोय, की जर ते 7:30 वाजता तिथनं निघणार होतं मुंबईवरनं बारामतीच्या दिशेने, तर पायलटला पूर्वसूचना दिली जाते. पायलट हे तिथे 2 तास अगोदर तिथं असायला पाहिजे. मग पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला कसा? दुनिया अख्खी लोकलनी प्रवास करते मुंबईमध्ये. जर बाय रोड जर हे पायलट तिथं पोहोचत असतील, तर हे अडकले कसे? ट्रॅफिक होती का तेव्हा 4 वाजता? आणि त्यानंतर एक पायलट अडकला पाहिजे, दोघंही अडकले कसे ट्रॅफिकमध्ये? दोन्ही पायलट तुम्ही एमर्जन्सीमध्ये चेंज करता. मग त्यानंतर जे आता कपूर जे पायलट होते, त्यांची हिस्ट्री पण बॅड आहे. त्यांना 2-3 वेळा काढलेलं होतं. 3 वर्षासाठी टर्मिनेशन पण होतं त्यांचं. त्यानंतर त्यांनी अल्कोहोल घेत होते, त्यामुळं त्यांच्यावरती जे काही संशय म्हणू शकतो किंवा गडबड म्हणू शकतो असं नजरेत येतं लोकांच्या. तर अशा पायलटला तुम्ही एवढ्या जबाबदार व्यक्तीच्या प्रवासामध्ये पायलट म्हणून पाठवलं कसं? हाही प्रश्न आहे. आणि आता त्यावरनं पलीकडं अमोल मिटकरनं तर एकदम खळबळजनक दावा केलेला आहे. आणि हे जर सत्य असेल, तर मग ह्यावरती साहजिक आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, की हा अपघात नसून घातपात आहे. आता अमोल मिटकरी म्हणतायत, की ज्यावेळेस अजितदादा त्या एअरपोर्टला गेले, तर त्या एअरपोर्टच्या ज्या गेटवरनं ते एअरपोर्टकडे जाणार होते, तिथलं CCTV फुटेज गायब आहे सकाळचं. मग आता असे जर गोष्टी जर पुढे येत असतील, तर याला साहजिक आहे की हे घातपातच आहे असं म्हणू शकतो आपण. तर घातपात नाही आहे, हे अपघात आहे. तर ह्याला सरकारने, शासनाने एक जबाबदारपणाने ह्याला जनतेसमोर आणलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि जसं अमोल मिटकरनी आता म्हटलेलंच आहे, की जोपर्यंत याच्या बुडाशी किंवा खोलापर्यंत जाणार नाही किंवा समजणार नाही, की हा घातपात आहे का अपघात आहे, तोपर्यंत मी लढत राहील. म्हणजे कुठंतरी ह्या जबाबदार ह्या व्यक्ती आहेत, तर ह्यांना कुठंतरी ही माहिती, इन्फॉर्मेशन कोणीतरी पुरवत असेल, त्यामुळे हे बोलत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे, आमदार नाही. तर त्यांच्यासोबत OST असतोच असतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्या दिवशी OST नव्हता, कोणताही शासकीय अधिकारी नव्हता. तर हे कसं काय? तर असे अनेक प्रश्न आहेत. अजितदादाच्या मृत्यूवरती ते गूढ कायम ठेवतात हे प्रश्न. त्यामुळे हे गूढ न राहता यामध्ये काय आहे तथ्य किंवा काय खरं आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. यासाठी शासनाने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि हे खरी परिस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे, हे माझं मत आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्हालाही काही तुमचं मत असू शकतं. तुमच्याही माइंडमध्ये काही गोष्टी असू शकतात. तुमचाही काही प्रश्न असू शकतो. नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.